पुन्हा एकदा आपल्या मॅथमॅटिक्सच्या दुसऱ्या लेक्चर मध्ये आपल्या सर्व मुलांचं स्वागत। चला आज बघूया आपण हाऊ टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स। सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व कसे करायचे? प्रीवियस लेक्चर मध्ये काय बघितलं आपण? In previous lecture we are already studied that what is meant by the simultaneous equations. Now you have to solve the simultaneous equations. Now how to solve the simultaneous equations? Now here first question is given. Solve the following simultaneous equations. There are two methods to solve the simultaneous equations. हे simultaneous equation solve करण्याच्या दोन पद्धती आहेत लक्षात घ्या। एक जी पद्धत आहे, एक जी मेथड आहे, the method first is the substitution method and method second is the elimination method. आपण elimination method अगोदर घेऊया। Now first is the elimination method. इथून मी सॉल्व करायला सुरुवात करतो। Let this first equation is first. This first equation is 1 and second equation या पद्धतीने त्याला नंबर दिले। नंबर का नंबरिंग केलं? आपल्याला सोपं जावं याच्यासाठी नंबर द्यायचे। आता हे जे इक्वेशन आहे हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का सायमल्टेनियस इक्वेशनच्या ते चेक करा। ax plus by equal to the sign c. Similarly here ax plus by is equals to c. Okay, means this is the equation, these are two equations are in standard form. Okay, हे दोघं इक्वेशन कसे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे। आता आपल्याला हे सॉल्व करायचे। सॉल्व करण्यासाठी कोणती मेथड वापरायची? एलिमिनेशन मेथड। इन द प्रिव्हियस इयर म्हणजे 9th स्टँडर्ड मध्ये आपण ऑलरेडी ह्या असे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्यासाठी बघितलेलं आहे। त्याच्या दोन्ही मेथड बघितले आहे, एलिमिनेशन मेथड पण बघितलेली आहे आणि सबस्टिट्यूशन मेथड पण बघितलेली आहे। आज मी त्या दोघं मेथड इथे सांगणार आहे। पहिले बघूया आपण एलिमिनेशन मेथड। आता एलिमिनेशन मेथड साठी 5x plus 3y is equals to 9, 2x minus 3y is equals to 12. x चा कोएफिशिएंट किती आहे? 5. y चा कोएफिशिएंट किती आहे? 3. म्हणजे इथे x चा कोएफिशिएंट 5 आहे, y चा कोएफिशिएंट 3 आहे। हियर coefficient of x is equals to 2, coefficient of y is equals to -3. ओके, मग x चे कोएफिशिएंट किंवा y चे कोएफिशिएंट सेम करायचे किंवा सेम असले पाहिजे। आता इथे दिसतात 3 3 सारखे दिसतात, फक्त अपोजिट साइन दिसतात। मग अपोजिट साइन आहे तर आपल्याला फायदाच आहे। काय फायदा? तर आपण काय करायचं, ह्या दोघांची जर ऍडिशन केली, हे दोघं जर ऍड केले तर +3 -3 काय होईल? 0 होईल का नाही? म्हणजे y निघून जाईल आणि काय शिल्लक राहील त्यामध्ये? x शिल्लक राहील आणि x तिथे शिल्लक राहिला म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू काढता येईल। फॉर दॅट हियर यू हॅव टू ऍड दिस इक्वेशन, मीन्स ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड असं लिहा। ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड 5x plus 3y is equals to 9 and 2x minus 3y is equals to 12. आता काय करायचं बघा, ऍडिशनच्या वेळेस कोणत्याही प्रकारचे साइन चेंज करायचे नाहीये। इथे प्लसचं साइन देऊ शकतात। ओके, मग तुमची ऍडिशन स्टार्ट करा। 5x plus 2x 7x plus 3y minus 3y 0y, पण 0y नाही लिहिला तरी चालेल, डायरेक्टली 0 is equals to 9 plus 12 किती झाले? 9 plus 12 9 plus 12 is equals to 21. Yes, and then 7x is equals to 21. Therefore, x is equals to 21 upon 7. Therefore, x is equals to 3. Okay, हा 7 तिकडे डिवाइडला गेला। यामध्ये 7 मध्ये आणि x मध्ये कोणतं साइन होतं? मल्टिप्लिकेशनचं साइन। मग तो 7 तिकडे ट्रान्सफर केला म्हणजे 7 आणि x यांच्यामधल्या साइन नुसार आपण तिकडे चेंज करायचं असं ट्रान्सफॉर्मेशन माहितीच आहे तुम्हाला, तरी पण एकदा सांगतोय बघा। x ची व्हॅल्यू मिळाली, आता x ची व्हॅल्यू मिळाल्यावर काय करायची?
ही जी x ची व्हॅल्यू आहे ही x ची व्हॅल्यू या दोघं इक्वेशन पैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाका. Put x is equals to 3 in equation first. आता काय करायचं बघा, जे इक्वेशन तुम्हाला स्वतःला सोपं वाटेल त्या इक्वेशन मध्ये ती सबस्टिट्यूशन करायची, ती व्हॅल्यू टाकायची. लक्षात घ्या, मला सोपं वाटेल किंवा बाकीच्यांना सोपं वाटेल म्हणून त्याच इक्वेशन मध्ये टाकले पाहिजे असं बंधन नाही. तुम्ही कोणत्याही इक्वेशन मध्ये टाका, हे तुमच्यावर आहे. Put x is equals to 3 in equation first. Now 5 into x ची व्हॅल्यू किती टाकली 3 plus 3y is equals to 9. 5 into 3 that is equals to 50 plus 3y is equals to 9. Then 3y is equals to 9 minus 50. Then 3y is equals to minus 6. Therefore y is equals to minus 6. आता हा 3 तिकडे काय होईल, डिवाइड ला जाईल. बरोबर, मग y is equals to काय आला -2. म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3 आणि y ची व्हॅल्यू किती मिळाली -2. and therefore solution of these two linear equations, हे दोघं लिनियर इक्वेशन चे सोल्युशन काय मिळाले. मग सोल्युशन काय मिळालं, x is equals to 3 and y is equals to -2. हे असं लिहिलं तरी चालेल आणि या पद्धतीने लिहिलं तरी चालेल. आता हे असं का लिहितात, कारण तो एक पॉइंट लक्षात घ्या, x आणि y असं. आता काल आपण बघितलेलं होतं, मागच्या लेक्चरला बघितलेलं होतं की हे जे इक्वेशन आहे एक लाईन रिप्रेझेंट करतं, हे इक्वेशन एक लाईन रिप्रेझेंट करतं. आता ह्या ज्या दोन लाईन आहेत त्या दोन लाईन ज्या पॉइंट मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट होतात, तो जो पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजेच या दोन लाईनचे जे दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह केले त्याचं सोल्युशन म्हणजे हा पॉइंट. लक्षात घ्या 3, -2 असा जो पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजेच या दोन लिनियर इक्वेशनचं काय झालं, सोल्युशन. यू अंडरस्टँड, दिस इज द इलिमिनेशन मेथड. ही कोणती झाली, इलिमिनेशन मेथड. लक्षात घ्या, इलिमिनेशन मेथड मध्ये काय करायचं असतं, एक तर कोएफिशियंट सेम करायचे असतात किंवा असले सेम तर त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची असते. ऍडिशन कधी करायची, तर हे डिफरंट साईन दिसत आहे, पण ऍडिशन केल्यावरती कट होत आहे, मग त्यावेळेस ऍडिशन करायची. जर सेमच साईन असते तर त्या ऍडिशनने कट झालेलं असते, मग अशा वेळेस सबट्रॅक्शन करायची. क्लिअर. अजून काही एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला ते अजून डिटेल मध्ये क्लिअर होईल. ओके, ही मेथड समजली का. हा, अजून 1-2 एक्झाम्पल या मेथडवरच मी घेणारच आहे. बघूया. तुम्ही हे जे एक्झाम्पल आम्ही सॉल्व्ह करून दाखवलं हेच एक्झाम्पल घरी पुन्हा प्रिपेअर करू शकतात. नोटबुक तयार करा आता लगेच आणि नोटबुक मध्ये नोट्स काढा, एक पॉइंटनी नोट्स काढायच्या. हे एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायचं, परत एकदा नोटबुक मध्ये लिहून टाकायचं, रिवाइज करून घ्यायचं. क्लिअर. नाउ बघूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल. 3a plus 5b is equals to 26. a plus 5b is equals to 22. आता हे एक्झाम्पल कसं दिसतंय, 5b सेमच आहे. बरोबर, म्हणजेच या एक्झाम्पल मध्ये पुन्हा एकदा कोएफिशियंट कसे आले, सेम आले, म्हणजे सेम करण्याची गरज नाहीये. आता फक्त आपल्याला काय करायचंय, इलिमिनेट करायचे. पण कसे करणार, इथे प्लस साईन इथे प्लस साईन, साईन कसे आले दोघांचे, सेमच आहे. मग आता बघा बरं, ऍडिशन करून ऍडिशन केली तर 10 होईल, म्हणजे कट होणार नाही. मग काय करायला पाहिजे यांची, सबट्रॅक्शन. व्हेरी गुड. मग आता काय म्हणणार इथे, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2
फ्रॉम फर्स्ट किंवा 1 and 2 असं डायरेक्टली लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. 3a plus 5b is equals to 26. a plus 5b is equals to 22. Now you have to subtract the second equation from the first. Therefore you have to change the sign. म्हणजे या सेकंड इक्वेशन चे साइन चेंज करायचे. You have to change the sign of the second equation. How to change? Here is the plus sign. You have to change it as a minus. Here minus. Here minus. बघा मुलांनो, जर समजा आपण नवीन कपडे घातले आणि फोटो काढला तर फोटो जुन्या कपड्यांमधला येईल का रे? नाही ना. मग तसंच एकदा की आपण याला साइन नवीन दिले तर कॅल्क्युलेशन मध्ये कोणते साइन घ्यायचे? नवीन साइन घ्यायचे, ओल्ड साइन घ्यायचे नाही. म्हणजे आता a चं कोणतं साइन घेणार? मायनस. 5b चं कोणतं साइन घेणार? मायनस. 22 चं कोणतं साइन घेणार? मायनस. मग 3a मायनस a. मग इथे a च आहे, त्याचा कोएफिशियंट कोणीच दिसत नाही. म्हणजे कोएफिशियंट किती असतो? देयर विल बी द कोएफिशियंट इक्वल्स टू 1. means 3a minus 1a means what? 2a. 3 minus 1. Coefficient ची subtraction करायची. You have to subtract the coefficients only. Here also 5 minus 5. 5 minus 5 plus 5 नाही घेणार आपण, न्यू साइन घेणार. ओके. 5 minus 5 that is 0. 0b or simply 0. 0b means 0. That is equals 26 minus 22 is equals to what? That becomes 4. No. And therefore 2a is equals to 4 and a is equals to what? 4. 2 तिकडे ट्रान्सफर केला upon 2, that is a is equals to 2 again. Clear? Now you have to put this a is equals to 2 in equation first or second. सिंपल जे असेल त्याच्यामध्ये टाका. मग आता तुम्हाला वाटतं इथे 3a 5b दिसतं, हे सिंपल दिसतं. सेकंड इक्वेशन सेकंड मध्ये टाका, फर्स्ट इक्वेशन मध्ये टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू, पुट a is equals to in equation second. You have to put this value in equation second. Then what? 2 plus 5b is equals to 22. Then 5b is equals to 22. Transfer this 2 on other side, means 22 minus 2. Therefore 5b is equals to 20. And then b is equals to 20. You have to transfer this 5 on other side. काय करणार? Divide. Why divide? Because there is the sign of multiplication between 5 and b. Okay. आता इथे काय झालं होतं? x आणि y च्या जागेवर a आणि b आले होते, तर काय प्रॉब्लेम? आपल्याला काही अडचण नाही. a आणि b येऊ दे, lm येऊ दे, x y येऊ दे, कसं सॉल्व करणार? b is equals to 4 again. And therefore solution of given linear simultaneous equation. Simultaneous equation चे सोल्युशन काय आहे? तर a is equals to 2 and b is equals to 4. और हे असं पण लिहितात. कसं? a, b is equals to 2, 4. इथे इक्वालंट साइन दिलं तरी चालेल. 3 लाइन्स इक्वालंट साइन. ओके. क्लियर झालं? Do you understand this? Now अजून एखादं एक्झाम्पल मी इथे घेतोय. त्याचबरोबर आपली एक्सरसाइज नंबर 1.1 या बरोबरच कव्हर होत चाललेली आहे, हे लक्षात घ्या. आता अशा पद्धतीचं एक्झाम्पल घेतो का ज्यामध्ये आपल्याला कोएफिशियंट सेम करायचे असतील. अशा पद्धतीचं एक एक्झाम्पल तुमच्या समोर घेतोय. बघा, समजा एक्झाम्पल घेतलं मी 5x plus 2y is equals to -3 and x plus 5y
is equals to 4. You have to solve these two simultaneous equations. आपल्याला हे दोघं simultaneous equations solve करायचे. How to solve these two simultaneous equations? By equating coefficients. म्हणजे coefficient equate करा and then by eliminating the coefficients or variable you can solve the simultaneous equation. म्हणजे elimination method by substitution method. There are two methods are there. आता हे एक्झाम्पल मी दोघं मेथड सॉल्व करून दाखवतो. बघा 5x plus 2y is equals to -3. Number it as a first. Number this as a second. Now check whether the coefficient of x or y are equal or not. No, not equal. मग आपण काय करायचं? आपण असा विचार करायचा का कोणत्या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम करता येतात. Think such that you have to make the coefficient of any one variable equal. Means you have to make the coefficient of x here 5 or make the coefficient of y here and here same. दोघं ठिकाणी सेम पाहिजे. पण आता दोघं ठिकाणी सेम पाहिजे तर काय करायचं? एक तर काय करणार y चा कोएफिशिएंट सेम करायचा आहे तर 5 याने इथे मल्टिप्लाय करा आणि 2 ने इथे मल्टिप्लाय करा म्हणजे 10 होईल. अदरवाइज तुम्ही 5 ने सेकंड नंबरच्या इक्वेशनला मल्टिप्लाय करा. इज इट राइट? यू हॅव टू मल्टिप्लाय द इक्वेशन नंबर सेकंड बाय 5 such that the coefficient of x becomes 5 and then you get the coefficient of first equation and that new equation become equal. Means you have to multiply second equation by 5. ही थिंकिंग पहिले घ्या. ही थिंकिंग केल्यानंतर काय करायचं बघा. इथे काय करणार मल्टिप्लाय और मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 5. मग याला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं विसरायचं नाही. म्हणजे इथे होईल 5x इथे होईल 25y and here will be 20. इक्वेशन नंबर 3 मी इथे क्रॉस मारलाय बघा. म्हणजे आता तुम्ही हे इक्वेशन सोल्युशन मध्ये नाही घ्यायचं. मग कोणतं घ्यायचं फर्स्ट अँड थर्ड हे दोघं इक्वेशन. कारण हा याचाच भाग आहे याच्यापासूनच हा तयार झाला. ओके हेच इक्वेशन हे आहे. हे वेगळं इक्वेशन नाहीये फक्त आपण त्याला मल्टिप्लाय केलं. Multiplying or dividing by a number, you can't change the equation. Equation change होत नाही लक्षात घ्या आणि तुम्ही बदलू पण शकत नाही. म्हणजेच इथलं हे इक्वेशन आपण चेंज केलेलं नाहीये सेम इक्वेशन आहे. आता हे जे इक्वेशन दिलेलं आहे आणि हे फर्स्ट इक्वेशन आहे यामध्ये x चा कोएफिशिएंट 5x आहे. इथला पण x चा कोएफिशिएंट किती आहे 5 आहे. इथला 5 आहे इथला 5 आहे सेम झाले. मग आता यांची सबट्रॅक्शन करावी लागेल का ऍडिशन. बघा याचा साइन प्लस याचा साइन प्लस म्हणजे सबट्रॅक्शन करावी लागेल. ऍडिशन केली तर 10 होईल. येस ऑर देयरफॉर सबट्रॅक्टिंग. आता कोणते इक्वेशन सबट्रॅक्ट करायचे सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. आता कोणतं अगोदर लिहायचं दॅट डिपेंड्स अपॉन यू. डोंट थिंक अबाउट दॅट. कोणतंही अगोदर काही प्रॉब्लेम नाही. मग मी जर थर्ड नंबरचं इक्वेशन अगोदर लिहिलं 5x plus 25y or I can write the equation first. पहिलेच लिहिलं 5x plus 2y is equals to -3. 5x plus 25y is equals to 20. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कोणतंही इक्वेशन अगोदर नंतर लिहा. आपल्याला फक्त काय करायचंय यू हॅव टू सबट्रॅक्ट. का सबट्रॅक्ट करायचे x कट झाला पाहिजे. पहिले x कट झाला किंवा y कट झाला काही प्रॉब्लेम नाही. इथे बघा आता इथे 5 मुळे x कट होतोय. मग इथे यू हॅव टू सबट्रॅक्ट द इक्वेशन देयरफॉर मायनस. याचं पण साइन मायनस याचं साइन मायनस मायनस असतं तर काय केलं असतं प्लस केलं असतं. लक्षात घ्या. आता काय करणार 5x minus 5x काय झाला 0. 2 minus 25 2 minus 25 करता येते तुम्हाला. हा आता इथे मी एक रूल सांगतो लक्षात घ्या. सर साइन हे सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन करताना
एका हे दोन नंबर जे त्यांचे साईन डिफरंट असेल तर सबट्रॅक्शन करून घ्यायची, डिफरंट साईन असतील तर याचं प्लस याचं मायनस, सबट्रॅक्शन करून टाका. डोक्यात एकच ठेवा, सबट्रॅक्शन केली. मग काय करायचं, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करून टाका. 25 मधून 2 गेला, किती झाला 23. आणि लक्षात ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये नेहमी एव्हरी टाइम बिगर नंबरचं साईन द्यायचं. मग बिगर नंबरचं साईन काय, मायनस. म्हणजे इथे काय करणार तुम्ही, -23. ओके, and therefore here -23y and here now -3 and -20. का बरं, न्यू साईन द्यावा लागेल ना. मग -3 -20 आता काय होईल, 17 नाही होणार. लक्षात घ्या, 17 होणार नाही. विचार करू नका तसा. -3 -20 काय होईल, आता साईन सेम आले का डिफरंट आले, सेम आले. व्हेरी गुड. इथे कसे होते, डिफरंट, म्हणून काय केलं, सबट्रॅक्शन. इथे कसे, सेम, म्हणून काय करावं लागेल, ऍडिशन करायची. सेम साईन असले की काय करता, ऍडिशन. म्हणजेच -3 -20 यू हॅव टू ऍड दिस टू numbers and there will be the 23. Now you have to give the sign of the bigger number. Bigger number किती आहे, 20. त्याचं साईन मायनस आहे म्हणून हे मायनस. म्हणजे दोन्ही नंबरला जे साईन आहे ते देऊन टाकायचं. ओके, तुम्ही कसंही लक्षात ठेवा. पण लक्षात घ्या का नेहमी ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये बिगर नंबरचं साईन दिलं जातं. एवढं साधं लक्षात ठेवायचं, म्हणजे टेन्शन राहत नाही. आणि डिफरंट साईन असलं तर सबट्रॅक्शन करायची, सेम साईन असलं तर ऍडिशन करायची. ओके, and there will be the -23 and here -23. म्हणजे आपण चुकणारच नाही, लक्षात घ्या. मग आता इकडे राहिले -23y, इकडे राहिले -23. आता हे मायनस सेम साईन दोन्ही बाजूला आले, इकडे मायनस आला की नाही, साईन बदलून टाकू, चेंज द साईन. 23y is equals to 23. Okay, and now आता आपल्याला काय करायचं आहे, y ची व्हॅल्यू काढायची. मग 23 तिकडे ट्रान्सफर करावं लागेल. y is equals to 23/23 and therefore y is equals to what, 1. मिळाली की नाही व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू किती मिळाली, 1. आता काय करावं लागेल, ही व्हॅल्यू कुठे टाकावं लागेल, इक्वेशन नंबर 1 और 2 मध्ये. मग कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाका. सिंपल मला कोणतं दिसतं, सेकंड. तुम्ही म्हणलं सर थर्ड मध्ये टाकली तर चालेल का, यस ऑफकोर्स, थर्ड मध्ये टाकलेलं सेमच होईल. मग y ची व्हॅल्यू सिम्पलेस्ट इक्वेशन मध्ये टाकायची. का बरं सिम्पलेस्ट मध्ये टाकायची, लक्षात घ्या. तुम्ही किती डिफिकल्ट मध्ये टाकली आणि त्याच्यामुळे आन्सर तर सेमच येणार आहे, परंतु त्यामुळे काही मार्क वाढणार नाहीये किंवा कमी पण होणार नाही. लक्षात आलं, फक्त तुम्ही चुकले नाही पाहिजे ही काळजी. म्हणून तुम्हाला सांगतो की जी व्हॅल्यू आलेली आहे ती सिंपल इक्वेशन मध्ये